सध्या पैठणमधल्या जायकवाडी धरणामधून गोदावरी नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि यामुळे गेवराई तालुक्यामधल्या 44 गावांना याचा धोका निर्माण झालाय। अनेकांनी स्थलांतर केलं तर काहींनी जीव मुठीत धरून गावामध्येच रात्र जागून काढली आहे। गेवराई तालुक्यामधल्या नागझरी गाव गोदावरी नदीच्या काठावरती वसलंय। गावामध्ये येण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे गावकरी वर्षाचे 12ही महिने गोदावरी नदीच्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून ये-जा करतात। मात्र या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून पाणी वाहतंय, त्यामुळे गावामध्ये जाण्याची वाट देखील बंद झाली आहे। 2006 मध्ये असाच महापूर या गोदावरीला आला होता, तेव्हा देखील अशीच परिस्थिती होती। मात्र सध्या घराचं शेतीचं नुकसान झालंय, त्यामुळे नेमकं काय करायचं असा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यामधल्या अनेक गावांना गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याचा फटका बसलाय। कवडगावथडी, गव्हाणतढी, रिधोरी या गावामधल्या पूरग्रस्तांना राजेगाव इथल्या शाळेमध्ये निवासाची सोय करण्यात आली आहे। या ठिकाणच्या एका मुलीशी माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी संवाद साधला। यावेळेला या मुलीनं आम्हाला सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी जागा द्या, माझे बाबा, वडील, भाऊ हे गावामध्येच राहिलेत अशी व्यथा बोलून दाखवली आहे।